2012 मध्ये मला टीबी झालेली होती. 3ऱ्या टप्प्यावर जी ट्रीटमेंट सोडून दिलं होतं नंतर. मग अशी टीबी झाली की मला कोणी म्हणजे आमचे नातेवाईक कोणी असे जवळपास कोणीच असा सहारा नाही. मग मला एक दिवस वाटलं की बाबाच्या दर्शनाला जावं आपण. मला 50 फूट 60 फूट चाललो की असं कसं तरी व्हायचं. मग मी कसं तरी आलो इथं, बाबाचं दर्शन घेतलं. बाबांनी मला पाहिलं, म्हणे काय दुखतं गड्या. म्हटलं बाबा मला अशी बिमारी झालेली. मग बाबाजवळ असं साखर होतं दिलं. म्हणे काय नाही, म्हणे आई म्हणे आपली माय बुलढाण्याला जाऊन ये म्हणे, जगदंबा मातेचं दर्शन घेऊन देवीचं जाऊन ये म्हणे बुलढाण्याला. मग बाबाच्या शब्दावर विश्वास ठेवला. बुलढाण्याहून आलो, 7-8 दिवस तिथं राहिलो. त्यांनी सांगितलं 9 महिने गोळ्या खायचे म्हणे आणि काही खायचं म्हणे, मटण मासे काय जे भेटल ते, आणि असं सांगितलं त्यांनी. पण मी माळ काढली नाही. आलो 9 महिने गोळ्या खाय सांगितलं. मग इथले ते डॉक्टर यायचे आपले सरकारी दवाखान्याचे, गोळ्या घेऊन यायच्या आठवड्याला एकदा, आणि ते सांगायचे असे बरोबर ह्या टायमाला इतकं गोळ्या घ्यायच्या. खूप गोळ्या राहायच्या त्या गोळ्या खाल्ले की चक्कर यायचं. मग मी कसं करेन, मग चटणी भाकर आपलं जे असेल ते खायचो, ते गोळ्या घ्यायचो. मग 3-4 आठवडे गोळ्या खाल्ल्या आणि मग मी हिंडाय फिरायला लागलो. मला चांगलं वाटायला लागलं. मग इकडं यायचो, झाडजोड बाबाजवळ इथं सेवा करायचं. मग फाट्यावर एक दिवस ते डॉक्टर आले फाट्यावर बुलढाण्याचे, आणि ते म्हणे असं इतकं लांब कसं काय हिंडतो म्हणे तू, 1-2 किलोमीटर गाव आहे म्हणे तुझं. मी म्हणजे मला बरं वाटायला लागलं तुम्ही आता. अरे म्हणे तुला मग पायी येतो जातो का? म्हणलं हो. मग त्यांना थोडं कल्पना आली की म्हणे हे इतकं लांब पायी येतो जातो. तर मग त्यांनी 2 डब्या दिल्या माझ्याजवळ. म्हणे आता सकाळी उठल्याबरोबर आमच्या पोटी एका डब्बीमध्ये थोका धरायचा म्हणे. त्याच्यानंतर आंघोळ तोंड धुतल्यानंतर नाश्ता केल्यानंतर एका डब्बीमध्ये थोका धरायचा. असे 2 डब्या दिल्या त्यांनी. आणि मी येतो म्हणे 10-11 वाजता चेक डब्या न्यायला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या 2 डब्या घेतल्या मी, आणि त्याच्यात ते थोका धरला. ते आले 10-11 वाजता सांगितल्याप्रमाणे. त्या डब्या घेऊन गेले ते, आणि डबे घेऊन गेल्यानंतर आणि 2-3 दिवसांनी ते असं रिपोर्टच घेऊन आले निर्चक. ते म्हणायला लागले की हे असं काय चमत्कारच झाला. म्हणलं हे बाबाचीच कृपा राहणार आहे. त्याच्यानंतर मग माझ्या परिस्थितीनुसार मी कामधंदा काहीच होत नव्हतं, काही नाही. मग असे खूप म्हणजे जीवनात येऊन असे खूप सगळे असे नालायक धंदे जितके असतील तेवढे दारू, बिड्या, गांजा, म्हणजे सारे व्यसन हे ते करायचो. काही हे असं. आणि खेकडे मासे आमचे वाडवडील सांगायचे, नदी पाहून हे पाहूनच राहायचे आमचे लोक. म्हणजे मग ते काय दिवसभर काम करायचं ना आपलं, 3-4 वाजता आपल्या वाड्याला हिंडले म्हणजे थोडं बाकी हे देवधर्म आम्हाला काहीच माहितीच नव्हतं. हे बाबाकडे आलो, मग बाबांनी मला सांगितलं हरिपाठ कर, हरिपाठ म्हणत जा. मग मी हळूहळू हरिपाठ पाठ केला. मग बाबाच्या संगतीला हे मग काकडा म्हणायचो. बाबा म्हणे काकडा घेत जा, हरिपाठ घेत. मग हळूहळू बाबा तुम्हाला कळालंच नाही कसे तुम्हाला बाबांनी इकडे ओढून घेतलं. आता लांब लांबचे आमंत्रण